नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण स्कोरिंग वाला सब्जेक्ट. तर या विषयाचा अभ्यासक्रम पोलीस भरतीची तयारी करतायत, मराठी व्याकरण अवघड जाते थोडंसं, स्कोरिंग वाला सब्जेक्ट आहे, तरीही काही काही गोष्टींमध्ये आपण चुकतो किंवा कोणते कोणते विषय आहेत, कोणत्या कोणत्या विषयामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत हेच आपल्याला परफेक्ट माहिती नसतं. कारण आपण जो पेपर देतो त्या पेपरमध्ये कोणते टॉपिक आहेत, आपण देतोय पोलीस भरती आणि जर एमपीएससी लेवलचा अभ्यास करून गेलो तर चालेल का? अजिबात नाही चालणार. त्याच्यामुळे आज आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीला तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये कोणते कोणते टॉपिक अभ्यासायचे आहे आणि त्या टॉपिक मध्ये काय काय शिकायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण चालू करूयात आपला मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम. सगळ्यात पहिला टॉपिक जो आहे आपला मराठी व्याकरण बेस, पाया म्हटलं तरी हरकत नाही. ठीक आहे. काय आहे? आपली मराठी भाषा. काय आहे सगळ्यात महत्वाचं? आपण जी भाषा बोलतो, कोणती भाषा बोलतो आपण? आपण बोलतो मराठी भाषा, बरोबर. मग ही मराठी भाषा कशी तयार झाली, कोणाकोणापासून तयार झाली? ही ओनली वन पीस आहे, कोणापासून तयार झाली नाही, तिची ती एकटीच आहे? तर अजिबात नाही. आपली जी काही मराठी भाषा आहे, मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली आहे. प्राकृत म्हणजे देशी शब्द, बोली भाषेचे शब्द ज्याची निर्मिती उत्पत्ती काहीच माहिती नाहीये, म्हणजे हे आपले शब्द. आणि आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी शब्द कमी पडत होते, आपल्याकडे शब्दसाठा कमी होता, त्याच्यामुळे आपण खूप सारे शब्द संस्कृत मधून आपल्याकडे घेतलेले आहेत. बाकीच्या भाषांमधून तर घेतलेले आहेतच. गुजराती शब्द बरेच घेतलेत, इंग्रजी शब्द तर खूप सारे घेतलेत, हिंदी शब्द घेतलेत, बंगाली घेतलेत, पाली घेतलेत, कानडी घेतलेत, तेलुगू शब्द घेतलेत, मेक्सिकन शब्द घेतलेले आहेत, खूप सारे शब्द घेतलेत. पण सगळ्यात जास्तीत जास्त साठा आपण संस्कृत मधून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषा तयार होण्यासाठी संस्कृत या भाषेचं अनन्यसाधारण महत्व आहे. तर आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत की आपली भाषा कशी तयार झाली, कोणकोणत्या भाषांच्या एकत्रीकरणातून आपली भाषा तयार झाली, हे सगळं आपण या किंवा भाषा हा शब्द कशापासून तयार झाला, त्याचा अर्थ काय होतो, भाषेची व्याख्या काय आहे, हे सगळं पहिल्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर याच टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत उपलब्ध साहित्य. उपलब्ध साहित्य म्हणजेच काय, तर पूर्वीचे जे काही साहित्य होते, म्हणजे तुम्ही ग्रंथ म्हणू शकता, काही कविता आहेत जुन्या, ठीक आहे, काही शिलालेख आहेत, ते कोणते कोणते साहित्य आता अस्तित्वात आहे, ते कुठे आहेत, कुठे सापडलेलं आहे, तर हे सगळं आपण या मराठी भाषेचा उगम व उपलब्ध साहित्य या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप मराठी व्याकरण शिकणार आहोत. डायरेक्ट अवघड टॉपिकला सुरुवात करणार नाही, कारण मूळ आपला आहे मराठी भाषा, तिथूनच हळूहळू आपण वरती वरती जाणार आहोत. तर दुसरा टॉपिक आपण पाहणार आहोत, आपली भाषा आहे. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन, बरोबर. मग विचार फक्त व्यक्त करूनच जमतं का, तर ते लिहून पण ठेवावं लागतं ना, दीर्घकाळ टिकावं, किंवा आपण इथून लगेच त्याचा फोटो, लिहिलेला फोटो काढून लगेच आपल्या मित्राला परदेशात पाठवू शकतो, बरोबरच ना. मग लिपी गरजेची आहे का, कारण आपण ते बोलतो ते हवेत विरून जातं, पण तेच जर दीर्घकाळ टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला लिखाण करणं गरजेचं असतं, त्याच्यासाठी लिपी पाहिजे, बरोबर. मग नंतर लिपीचा शोध लागला. मराठी भाषेची लिपी कोणती आहे, तर मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी लिपी. देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी म्हणतात, देवनागरी लिपीलाच आदर्श लिपी म्हणतात, बरोबर. कारण देवनागरी लिपी सहज, सोपी, समजल अशी आहे, लहान मुलांनाही लवकर अवगत होईल अशी लिपी आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तिला बाळबोध लिपी म्हटलं जातं. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, त्या शब्दांवर जी रेष दिली जाते त्याला शिरोरेघ असं म्हटलं जातं, ठीक आहे. खूप महत्वाचं आहे, आपल्या भाषेची लिपी कोणती आहे, बरोबर. आणि इतर लिपी कोणत्या कोणत्या आहेत, अजून बऱ्याच लिपी आहेत, गांधारी आहे, खरोष्टी आहे, ब्राह्मी लिपी आहे, ह्या ज्या काही लिपी आहेत त्या सगळ्या लिपी आपण या मराठी भाषेची लिपी आणि त्याचं स्वरूप या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला तो म्हणजे अभिजात भाषा, ठीक आहे.
अभिजात भाषा म्हणजे काय हे जाणून घेणं आधी गरजेचं आहे. अभिजात भाषा म्हणजेच काय? अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा. जी भाषा पूर्वीच्या काळी अस्तित्वात होती, तिनं तिचं अस्तित्व आत्ताच्या काळातही टिकून ठेवलेलं आहे, त्याला म्हणतात अभिजात भाषा. बरोबर? आणि जी भाषा ओनली वन पीस आहे, ओनली वन पीस समजते ना? हा माझा खास शब्द आहे. ओनली वन पीस म्हणजे ज्याच्यात कोणाचंही मिश्रण नाहीये, तो स्वतःचा स्वतःच तयार झालाय एकटाच, त्याला म्हणतात ओनली वन पीस. अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा, जी कोणापासूनच तयार झालेली नाही. बरोबर? मग आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे की नाही हे शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचं नाव होतं अभिजात मराठी भाषा समिती. तर आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत ते म्हणजे अभिजात भाषा म्हणजेच काय, अभिजात मराठी भाषा समिती कधी स्थापन केली होती, तिचे अध्यक्ष कोण कोण होते, तिचे सदस्य कोण कोण होते, तिने अहवाल कधी सादर केला आणि त्या अहवालात काय सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर कार्यवाही अजून सुरू झाली का नाही, आणि अभिजात भाषा असलेल्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत ज्या ओनली वन पीस आहेत, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. अभिजात भाषा असलेल्या भाषा तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम, उडिया, संस्कृत या 6 भाषा ओनली वन पीस आहेत. ठीक आहे. याच्यानंतरचा टॉपिक आहे मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये वर्णमाला, वर्णमालेचे प्रकार आणि वर्णांची उच्चार स्थाने. अगदी महत्वाचं आहे. पुढे कुठल्याही टॉपिकला हात घालण्याच्या आधी हे पूर्ण बेसिक पासून जर शिकलात तरच डोक्यामध्ये मराठी व्याकरण हळूहळू जायला सुरुवात होईल. वर्णमाला खूप महत्वाची आहे. मूळ वर्णमाला किती वर्णांची होती? मूळ वर्णमाला प्रश्न विचारला जातो, किती वर्णांची होती? 48. आत्ताची वर्णमाला म्हणजेच आधुनिक वर्णमाला चेंज होऊन शासन निर्णय झाल्याच्या नंतर किती वर्णांची झालेली आहे? सॉरी, आधुनिक वर्णमाला 52 वर्णांची झालेली आहे. ठीक आहे. कोणत्या वर्णांना कोणी वर्णमालेमध्ये स्थान दिलेलं आहे किंवा या वर्णांना वर्णमालेमध्ये घ्या असं कोणी म्हटलेलं आहे, ते सगळं डिटेल मध्ये आपण वर्णमाला या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. वर्णमाला वर्णांचे प्रकार किती आहेत, स्वरूपानुसार पडणारे प्रकार किती आहेत किंवा त्यांची उच्चारस्थानं कोणती कोणती आहेत, कंठ्य, तालव्य, त्याच्यानंतर दंत तालव्य, औष्ठ्य, मूर्धन्य, कंठ तालव्य, कंठोष्ठ्य, हे सगळी उच्चारस्थाने म्हणजेच काय तर त्या वर्णाचा उच्चार करताना, एखाद्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा कुठल्या अवयवाला स्पर्श झालाय, कोणत्या अवयवाचा वापर त्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी केलाय, त्या अवयवाचं नाव त्या वर्णाला दिलं जातं. हे सगळं डिटेल मध्ये आपण याच टॉपिक मध्ये शिकणार आहोत. सगळं अगदी बेसिक पासून शिकायला भेटेल, नो डाऊट. पुढचा टॉपिक आहे आपला जोडाक्षरे व त्यांचे प्रकार. ठीक आहे. जोडाक्षर कसं तयार होतं रे? एक व्यंजन त्याच्यामध्ये दुसरं एक व्यंजन मिक्स होतं आणि शेवटी याला अर्थ पूर्ण करण्यासाठी शेवटी त्याच्यात काय मिसळला जातो? स्वर मिसळला जातो, त्यालाच म्हणतात जोडाक्षर. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, बघा आता प्र हे जोडाक्षर आहे का रे? प्र कसा तयार झाला? अ अधिक र अधिक अ आहे जोडाक्षर. व्यंजन अधिक स्वर झालं जोडाक्षर. इथं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे की जे अर्धवट दिसतंय, फॉर एक्झाम्पल म घेतला आपण, हा अर्धवट दिसतोय म्हणजे हा जोडाक्षर आहे आणि हा अर्धवट दिसत नाही म्हणजे हा जोडाक्षर नाही का? असं अजिबात नाही. हे पहिलं डोक्यातून काढून टाकायचं. जोडाक्षर म्हणजे अर्धे अर्धे शब्द नाही. नियम व्यंजन अधिक स्वर हा नियम जिथं लागू पडतो ते असतं आपलं जोडाक्षर. आणि जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती, आडवी लिखाण पद्धत, आडवं लिहिलं गेलं आडवी लिखाण पद्धत, एकाखाली एक लिहिलं गेलं उभी लिखाण पद्धत. तर हे सगळं डिटेल मध्ये आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. पुढचा टॉपिक आहे आपला र जोडण्याच्या पद्धती आणि अकार विल्लेक्रम. र जोडण्याच्या पद्धती म्हणजे आपला हा जो काही र आहे जोडाक्षरामध्ये आपण कशा कशा पद्धतीने जोडतो. फॉर एक्झाम्पल आपण पर्व शब्द घेतो, फॉर एक्झाम्पल आपण राष्ट्र शब्द घेतो, फॉर एक्झाम्पल आपण पुऱ्या शब्द घेतो आणि अजून फॉर एक्झाम्पल आपण ह्रस्व शब्द घेतो.
इथे र आहे, इथं र आहे, इथं र आहे आणि हा तर र सेमच आहे. ओके, क्रम राहिला आपला. क्रम शब्द घेतो. हा एक र. हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे र तुम्हाला सांगितलेले आहे. तर हे कसे जोडायचे? अपूर्ण उच्चाराचा र जोडण्याच्या 2 पद्धती आहेत आणि पूर्ण उच्चाराचा र जोडण्याच्या 2 पद्धती आहेत. असे 4 पद्धती मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. तर हे सगळं डिटेलमध्ये आपण आपल्या बॅच मध्ये शिकणार आहोत. आणि अकारविल्ले क्रम म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. तिडीक, तितिक्षा असे वेगवेगळे, तिमीर असे 3-4 शब्द एकत्रित देतात आणि यांचा अकारविल्ल्यानुसार क्रम लावा असं म्हणतात. तर काही नाही, वेगळं काहीच करायचं नसतं त्याच्यामध्ये. तिथं फक्त आपल्याला काय करायचं असतं, वर्णमालेनुसार आपल्याला त्या शब्दांचा विग्रह करून घ्यायचा असतो. कोण आधी आणि कोण नंतर, वर्णमालेमध्ये जो आधी असेल त्या शब्दाला क्रमांक पहिला द्यायचा असतो. तर या पद्धतीने अकारविल्ले क्रम आपल्याला पुढे डिटेलमध्ये बॅच मध्ये शिकायचा आहे. तर याच्यानंतरचा टॉपिक असणार आहे आपला महत्वाचा आहे, तो म्हणजे संधी टॉपिक. संधी कोणीही सोडायची नाही जर आयुष्यात आली तर. तशीच एक संधी आहे आपल्या मराठी व्याकरणामध्ये. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. एका मागोमाग वर्ण येतात आणि ते दोघं एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांपासून एकच नवीन वर्ण तयार होतो, त्याला म्हणतात संधी. तर असे संधीचे, संस्कृत संधीचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. हे 3 प्रकार तर आपल्याला शिकायचेच आहेत. पण मराठीतील विशेष संधी सुद्धा आपल्याकडे आहे. पूर्वरूप संधी म्हणजेच काय, पररूप संधी म्हणजेच काय, सीमा संधी म्हणजेच काय, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये संधी टॉपिक मध्ये शिकायचे. आज फक्त अभ्यासक्रम आपण इथं शिकत आहोत. तर याच्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला काय काय शिकायचंय? शब्दांच्या जाती म्हणजे एक शब्द वाक्यामध्ये किती प्रकारचे कार्य करतो त्यालाच म्हणतात शब्दांच्या जाती. तर एक शब्द वाक्यामध्ये 8 प्रकारचे कार्य करू शकतो. म्हणून शब्दांच्या जाती किती मानलेल्या आहेत? 8 मानलेल्या आहेत. 2 गटात वर्गीकरण असतं, विकारी 4, अविकारी 4. तर विकारी मधला पहिला प्रकार आहे नाम. नाम म्हणजेच नाव. तर नामामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं पाहायचं आहे ते म्हणजे नामाचे प्रकार. किती आहेत? 3च आहेत. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. त्याच्यानंतर नामाचा वचन विचार म्हणजे नामाचं कशा पद्धतीने वचन बदलतं, आकारांत, ईकारांत, उकारांत का एकारांत, सगळे कारांत आपल्याला इकडे पुढे शिकायचे आहेत. नामाचे सामान्य रूप म्हणजेच काय, जेव्हा मूळ शब्द वाक्यात वापरला जातो त्याला प्रत्यय लागतो, तेव्हा त्या मूळ शब्दामध्ये जो काही बदल होतो त्याला म्हणतात सामान्य रूप. हे डिटेलमध्ये आपल्याला बॅच मध्ये शिकायचं आहे. नामाचा लिंग विचार, नामाचं लिंग बदललं तर कशा पद्धतीने त्या नामामध्ये म्हणजे त्या शब्दामध्ये बदल होतो ते आपल्याला इथं शिकायचं आहे. नामाचा विभक्ती विचार. विभक्ती विचार म्हणजेच काय, तर विभक्ती, विभक्त वेगळं करणं. बरोबर. किती विभक्ती आहेत? 8. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. तर ह्या सगळ्या विभक्तीनुसार नामामध्ये काय बदल होतो ते सगळं आपल्याला नामाचा विभक्ती विकार, विभक्ती विचार या टॉपिक मध्ये डिटेल मध्ये शिकायचं आहे. स्टेप बाय स्टेप टॉपिक चाललेत आपले मित्रांनो. शब्दांच्या जातीतला दुसरा प्रकार आहे सर्वनाम. सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक मध्ये पण 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. त्याच्यानंतर आहे दर्शक सर्वनाम. दर्शक म्हणजे एखादी गोष्ट, वस्तू दाखवण्यासाठी वापरलं जातं. हा, ही, हे, ह्या किंवा तो, ती, ते, त्या. त्याच्यानंतर येतं संबंध दाखवणारी सर्वनाम. जो, जी, जे, ज्या, ते कशामध्ये येतात? संबंधी सर्वनामामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेली सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम. 5वा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. म्हणजेच काय, काही शब्द प्रश्न विचारण्यासारखे दिसतात पण ते नसतात. प्रश्न विचारण्यासाठी न येता नक्की कोणत्या नामाऐवजी वापरलेले आहे ते निश्चित कळत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आणि 6वा शेवटचा प्रकार सर्वनामाचा राहिलाय आपला, तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण या शब्दाने वाक्याची सुरुवात कधीही होत नाही. आत्मवाचक सर्वनाम असलेल्या वाक्यात 2-2 सर्वनाम असतात. त्या दोन्हीमधूनही स्वतःचा बोध होतो.
तर हे सगळं आपल्याला शिकायचंय. एकूण सर्वनामे 9 आहेत, सर्वनामाचे प्रकार मात्र 6 आहेत. हे डिटेलमध्ये आपल्याला पुढे शिकायचं आहे आपल्या बॅच मध्ये. पुढचा प्रकार आहे शब्दांच्या जातीचा विशेषण. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. त्याच्यातला पहिला प्रकार आहे विशेषणाचा. नामाबद्दल विशेष माहिती गुणांच्या स्वरूपात सांगतं गुण विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती संख्येच्या स्वरूपात सांगतं संख्या विशेषण. आणि नामाबद्दल विशेष माहिती सर्वनामाला प्रत्यय लागून तयार होतो शब्द, म्हणून त्याला आपण म्हणतो सार्वनामिक विशेषण. अगदी डिटेलमध्ये आपल्या बॅच मध्ये आपण शिकतो. ठीक आहे. गुणवाचक गुण सांगितलं जातं. संख्या विशेषणामध्ये 5 प्रकार आहेत. ठीक आहे. आणि सार्वनामिकचे काही उपप्रकार नाही. पुढचा आहे आपला क्रियापद व त्याचे प्रकार. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्याला म्हणतात क्रियापद. क्रियापदाचे कोणते कोणते प्रकार पडतात? बरेच प्रकार आहेत. सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध, प्रयोजक, शक्य अशा पद्धतीने प्रकार आहेत. ते प्रकार आपण डिटेलमध्ये आपल्या बॅच मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर क्रियापदाचे काळ व अर्थ. क्रियापदाचे काळ व अर्थ म्हणजे क्रियापदाचे काळानुसार पडणारे प्रकार किती आहेत? 3च आहेत. कोणते कोणते आहेत? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि या प्रत्येकाचे 4 उपप्रकार आहेत. ते डिटेलमध्ये आपल्याला बॅच मध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचे अर्थानुसार पडणारे प्रकार, आज्ञार्थी असेल, विद्यार्थी असेल, संकेतार्थी असेल, या पद्धतीने अर्थानुसार कोणते कोणते क्रियापदाचे प्रकार पडतात हेही आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. आता शब्दांच्या जातीचा क्रियापदच टॉपिक आहे. त्यातला आहे आख्यात विकार. आख्यात म्हणजे संस्कृतमध्ये क्रियापदाचंच नाव आहे आख्यात. संस्कृतमध्येच क्रियापदाला आख्यात असं म्हटलं जातं. तर एकूण किती विकार आहेत? 7 विकार आहेत. ते आपल्याला डिटेलमध्ये आपल्या बॅच मध्ये शिकायचं आहे. इथं फक्त मित्रांनो आपण पाहतोय की तुम्हाला मराठी व्याकरण या विषयामध्ये पोलीस भरतीसाठी कोणते कोणते टॉपिक कोणत्या कोणत्या लेवल पर्यंत अभ्यासायचे आहेत ते सगळं आपण इथे शिकणार आहोत, पाहणार आहोत. त्याच्यानंतर अविकारी जाती चालू झाल्या. क्रिया विशेषण अव्यय. अव्यय म्हणजेच काय? अव्यय म्हणजे अविकारी. अव्यय म्हणजे अविकारी. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो आणि नामाच्या लिंग वचन बदलाप्रमाणे त्याच्यात बदल होत नाही, त्याच्यामुळे त्याला म्हणायचं क्रिया विशेषण अव्यय. चला हे डिटेलमध्ये आपल्याला शिकायचंय. त्याच्यानंतर आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय रे? नामाला जोडून आलेली क्रिया विशेषणे, त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. नामाला जोडून येणारी क्रिया विशेषणे त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. हेही डिटेलमध्ये आपल्याला आपल्या बॅच मध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर आहे उभयान्वय अव्यय. उभय म्हणजे 2, अन्वय म्हणजे संबंध, अव्यय म्हणजे अविकारी शब्द. दोघांना जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्याला म्हणतात उभयान्वय अव्यय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल राधा आणि सीता, राम आणि श्याम. ठीक आहे. मी व तो. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडण्यासाठी जो अविकारी शब्द येतो त्याला म्हणायचं उभयान्वय अव्यय. ठीक आहे. हे डिटेलमध्ये आपण आपल्या बॅच मध्ये शिकणार आहोत. उभयान्वय अव्ययामध्ये पण किती गट पडतात रे? तर उभयान्वय अव्ययामध्ये पण 2 गट पडतात. पहिला आहे प्रधानत्व सूचक, दुसरा आहे गौणत्व सूचक. ठीक आहे. पुढे डिटेलमध्ये आपण शिकणार आहोतच की प्रधानत्व सूचकनी जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असतात, गौणत्व सूचकनी जोडलेले वाक्य मिश्र वाक्य असतात. प्रधानत्वचे सुद्धा किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. समुचय बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक. गौणत्व सूचकचे सुद्धा किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. स्वरूप बोधक, कारण बोधक, संकेत बोधक, उद्देश बोधक. असं तोंडपाठ झालं पाहिजे. माझ्या बॅच मध्ये आला तोंडपाठच करून देणार सगळं. ठीक आहे. तर पुढचा टॉपिक पाहूयात आपण. पुढचा टॉपिक आहे केवळ प्रयोगी अव्यय, म्हणजे ज्यांचा वाक्याशी काही एक संबंध नसतो, त्यांच्यात फक्त भावना दडलेली असते. वाक्याचा आणि त्याचा काहीच संबंध नसतो. फक्त वाक्यातून सुखाची भावना येते,
दुःखाचा अर्थबोध होतोय, तिरस्काराचा अर्थबोध होतोय, की रागाचा अर्थबोध होतोय. हेच सगळं फक्त त्या एका शब्दामध्ये भावना दडलेली असते, म्हणून त्याला म्हणतात केवल प्रयोग यव्य. केवल वापर करायचा म्हणून केला जातो. कळालं? केवल प्रयोग यव्य ही भावना प्रधान असतात. तर याचे प्रकार आपण डिटेलमध्ये आपल्या बॅच मध्ये शिकणार आहोत. फायनली शब्दांच्या जाती हा टॉपिक संपलाय. 8 प्रकार संपले. त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रयोग. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती असं जर विचारलं तर 3च प्रकार आहेत. पहिला आहे कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग, तिसरा आहे भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजेच काय? कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्त्याच्या लिंग वचन बदलाप्रमाणे क्रियापद बदलतं म्हणून त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजेच काय? तर कर्माला प्रत्यय नसतो, कर्म धातू रूपेश असतं, कर्म प्रथमांत असतं म्हणजेच कर्म प्रथमा विभक्तीत असतं आणि कर्माचं लिंग वचन बदललं तर कर्माप्रमाणे क्रियापद बदलतं म्हणून त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. अजून डिटेल इथं सांगू शकतो पण हा फक्त अभ्यासक्रम आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लिमिट असतं. ठीक आहे. डिटेलमध्ये आपण खूप सारं बॅच मध्ये शिकणार आहोत. भावे प्रयोग म्हणजे जो असेल त्याला प्रत्यय म्हणजेच कर्ता कर्म. कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय असतो म्हणजे कोणाप्रमाणेही क्रियापद बदलत नाही, तेव्हा तो असतो आपला भावे प्रयोग. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे प्रकार किती हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. तर सगळ्यात पहिलं आहे साधं सरळ सोपं सुटसुटीत समजल असं वाक्य, त्याला म्हणायचं केवल वाक्य. त्याच्यानंतर संयुक्त वाक्य म्हणजे उभयान्वय अव्ययामधील प्रधानत्व सूचक च्या अविकारी शब्दाने जर वाक्य बनलं असेल त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य आणि गौणत्व सूचकने जर वाक्य जोडलं असेल तर त्याला म्हणायचं मिश्र वाक्य. असे 3 प्रकार वाक्यांच्या प्रकाराचे आहेत. हे सगळं डिटेलमध्ये आपण आपल्या बॅच मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर आहे वाक्य संश्लेषण. वाक्य संश्लेषण करणं म्हणजेच काय? अनेक वाक्यांचं, थोडक्यात सांगतेय काय? अनेक वाक्यांचे मिळून एक वाक्य बनवणं म्हणजे वाक्य संश्लेषण. अनेक वाक्यांचं, एक सुट्टी वाक्य दिली जातील, छोटी असतील मोठी असतील, तर ती सगळी वाक्य मिळून एकच अर्थपूर्ण वाक्य आपल्याला बनवायचं असतं. जे शब्द गरजेचे नाही, रिपीटेड होत असतील ते शब्द एकदाच घ्यायचे असतात. याची ट्रिक सगळी मी तुम्हाला बॅच मध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे वाक्य रूपांतर म्हणजेच काय? वाक्याच्या रचनेत बदल करायचा आहे फक्त, वाक्याचा अर्थ अजिबात बदलायचा नाही. ते आपल्याला या वाक्य रूपांतर टॉपिक मध्ये शिकायचं आहे. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे समास. समासाचे प्रकार किती हे एक्झाम मध्ये सुद्धा विचारलं जातं. समासाचे किती प्रकार आहेत? 4च प्रकार आहेत. 2 शब्द कमीत कमी एकत्र येतात, त्यातलं पहिलं पद महत्वाचं असेल अव्ययी भाव समास, दुसरं पद महत्वाचं असेल तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्वाची असतील द्वंद्व समास आणि दोन्ही पद महत्वाची नसून त्या 2 पदांवरून जर तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. तर हे आहे समासाचे 4 प्रकार. डिटेलमध्ये आपण आपल्या बॅच मध्ये बघणार आहोत. पुढे आहे महत्वाचं अलंकार. अलंकार म्हणजे दागिना. जसं आपल्याला दागिना गरजेचा असतो तसंच भाषेलाही गरजेचा असतो. मग भाषा सुंदर होण्यासाठी, सुशोभित होण्यासाठी, आकर्षित दिसण्यासाठी त्याच्यामध्ये जो बदल केला जातो, काही शब्द टाकले जातात, तर त्याला म्हणतात अलंकार. अलंकाराचे 2 गट पडतात, शब्दालंकार, अर्थालंकार. हे डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत आपल्या बॅच मध्ये. शब्दालंकार फक्त शब्द महत्वाचा, त्याचे 3 प्रकार आहेत अनुप्रास, यमक, श्लेष. अर्थालंकारामध्ये शब्द महत्वाचे नसून फक्त अर्थ महत्वाचा असतो. तब्बल 19-20 प्रकार अर्थालंकारामध्ये आहेत. तर हे सगळं डिटेलमध्ये आपण आपल्या बॅच मध्ये शिकणार आहोत. विराम चिन्हे वाक्यात विराम दाखवण्यासाठी येतात. कुठे थांबायचं, किती वेळ थांबायचं, विरामचिन्ह खूप गरजेचे असतात. फॉर एक्झाम्पल पूर्णविराम कधी वापरायचा, स्वल्पविराम कधी वापरायचा, अर्धविराम कधी वापरायचा, अपूर्ण विराम कधी वापरायचा, अपसारण चिन्ह कधी वापरायचं, संयोग चिन्ह कधी वापरायचं, काकपद कधी वापरायचं, लोप चिन्ह कधी वापरायचं, अवग्रह चिन्ह कधी वापरायचं, फुल्या कधी वापरायच्या, एकेरी दंड, दुहेरी दंड, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, अजून खूप सारी विराम चिन्ह आपल्याला या विराम चिन्ह टॉपिक मध्ये शिकायची. त्यांचं चिन्ह कसं आहे आणि ते कधी कधी वापरलं जातं, कोणत्या कोणत्या टाईपच्या वाक्यांमध्ये ही विराम चिन्ह वापरली जातात
हे सगळं आपल्याला या विरामचिन्ह टॉपिक मध्ये शिकायचं आहे. रस विचार, एकूण रस किती आहे मराठी व्याकरणामध्ये? 9 रस आहेत. तर हे 9च्या 9 रस आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, जर त्या एखाद्या वाक्यातून एखाद्याला खूप राग आला असा बोध होत असेल तर रौद्र रस, प्रेमाची भावना येत असेल, आकर्षण वाटत असेल तर शृंगार रस, हसू येत असेल तर हास्यरस. या पद्धतीने आपल्याला 9 रस शिकायचे आहेत. त्यांचा स्थायी भाव कोणता आहे हेही आपल्याला याच टॉपिक मध्ये, या बॅच मध्ये, येणाऱ्या बॅच मध्ये शिकायचं आहे डिटेलमध्ये. शब्द शक्ती म्हणजे शब्दाच्या अंगी गुण प्रकट करण्याची जी काही शक्ती असते त्याला म्हणतात शब्द शक्ती. शब्द शक्तीचे प्रकार किती असा साधा सोपा प्रश्न सुद्धा एक्झामला विचारला जातो. तर शब्द शक्तीचे 3च प्रकार आहेत. पहिला आहे अभिधा शब्द शक्ती, दुसरा आहे लक्षणा शब्द शक्ती, तिसरा आहे व्यंजना शब्द शक्ती. तर हे डिटेलमध्ये आपण आपल्या बॅच मध्ये शिकणार आहोत. वाक्य पृथक्करण खूप गरजेचं आहे. वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यातील घटक वेगळे करून सांगणे. म्हणजे या शब्दाला काय म्हणतात, त्या शब्दाला काय म्हणतात. उद्देशांग आणि विधेयांग असे 2 गट पडतात. डिटेलमध्ये आपण पाहणार आहोतच बॅच मध्ये. उद्देशांगामध्ये येतं उद्देश्य, उद्देश्य विस्तार. बाकी सगळं विधेयांगामध्ये जातं. उद्देश्य म्हणजे वाक्यातील कर्ता, विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. हे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत बॅच मध्ये आपल्या. शब्दसिद्धी खूप महत्वाचा आहे. शब्दसिद्धी याच्यामध्येच आपण शिकणार आहोत. सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द जे कोणापासूनच तयार झालेले नाहीत, आणि दुसरा आहे साधित शब्द जे दुसऱ्यांपासून तयार झालेत. मग याच्यामध्ये येऊ शकतं अभ्यस्त शब्द, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि सामासिक साधित मध्ये येईल. सिद्ध शब्दामध्ये तत्सम, तद्भव, देशी, परभाषी हे आपण सिद्ध मध्ये शिकणार आहोत. कोणता शब्द कोणत्या भाषेतून घेतला, शब्द कसा तयार झाला त्याला म्हणतात शब्दसिद्धी. डिटेलमध्ये आपल्या बॅच मध्ये आपण पाहणार आहोत शब्दसिद्धी. आता शुद्ध लेखनाचे नियम. शुद्ध लेखन खूप गरजेचं असतं. शुद्ध शब्द कसा लिहिला जातो, पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी, पहिला उकार की दुसरा उकार, हे खूप महत्वाचं असतं. 2 तरी प्रश्न एका पेपरमध्ये असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. त्यामुळे हे सगळं डिटेलमध्ये आपल्या बॅच मध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीने शुद्ध शब्द ओळखायचे. त्याच्यानंतर अगदी महत्वाचा टॉपिक सगळे स्किप करतात, वृत्त. ठीक आहे, वृत्त खूप महत्वाचं असतं. अक्षर गण वृत्त, मात्रा वृत्त आणि छंद हे प्रकार आहेत वृत्ताचे. तर यातल्या जास्तीत जास्त अक्षर गणवृत्तावर जास्त प्रश्न आपल्या भरतीला विचारले जातात. त्यामुळे हे सगळं डिटेलमध्ये आपण आपल्या बॅच मध्ये पाहणार आहोत. गण वगैरे सगळं सगळं. आता आहे आपला शब्दसंग्रहांचा भाग. आतापर्यंत आपण कन्सेप्च्युअल भाग बघितला. शब्दसंग्रह, खूप सारे शब्दसंग्रह आपण घेतले, जेवढे आहेत तेवढे. मार्केटमध्ये जेवढी मराठी व्याकरणाची पुस्तकं आहेत सगळ्यांचं मिश्रण एकत्रित करून मी इथं आपल्या स्वरूपात बॅच मध्ये शिकवणार आहे. शब्दसंग्रहांमध्ये समानार्थी शब्द, प्रत्येक याच्यावर प्रश्न विचारला जातो म्हणून सगळं मी इथं घेतलेलं आहे. समानार्थी शब्द विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात, म्हणी विचारले. ऑलरेडी हे सगळं आपण 10वी पर्यंत शिकलेलो आहोत. म्हणींचे अर्थ विचारले जातात किंवा अपूर्ण म्हण पूर्ण करा असं विचारलं जातं. समानार्थी म्हण कोणती विचारलं जातं, विरुद्धार्थी म्हण कोणती विचारलं जातं, किंवा या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती, या टाईपचे प्रश्न याच्यावर विचारले जातात. सेम प्रश्न वाक्प्रचारावर सुद्धा विचारले जातात. वाक्प्रचार ओळखा. शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द विचारले जातात. ध्वनिदर्शक शब्द म्हणजे आवाज, याच्या आवाजाला काय म्हणतात, त्याच्या आवाजाला काय म्हणतात, चिमणीच्या आवाजाला काय म्हणतात, कावळ्याच्या आवाजाला काय म्हणतात, सगळं विचारलं जातं एक्झाम मध्ये. सगळं आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. पिल्लू दर्शक शब्द, पिल्लू म्हणजे बाळ, माणसाच्या पिल्लाला काय म्हणतात किंवा माणसाच्या बाळाला काय म्हणतात, हरणाच्या बाळाला काय किंवा हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात, घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात. त्याच्यानंतर काही ध्वन्यार्थ येतात, अर्थ, तेही आपल्याला शिकायचंय. काही ग्रंथ आहेत, ग्रंथ त्यांचे लेखक कोण आहेत, काही कविता आहेत, कवितांचे लेखक कोण आहेत, कवी आणि त्यांची टोपण नावं सुद्धा एक्झामला विचारली जातात. त्यामुळे हे सगळं आपण घेणार आहोत आपल्या बॅच मध्ये. इथं आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे. ठीक आहे, तर हा सगळा होता आपल्या मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम जो पोलीस भरतीला विचारला जातो. तर हा सगळा अभ्यासक्रम अगदी डिटेलमध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण आपल्या येणाऱ्या बॅच मध्ये घेणार आहोत.
तर प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यासक्रम पाहिला असेल तर तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळालं असेल की आपल्याला काय शिकायचंय आणि किती शिकायचंय. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट. जय हिंद.